मिरजेतील ब्राह्मणपुरी परिसरात दिवसाढवळ्या चोराने दहशत माजवत एका महिलेच्या अंगावर मोटरसायकल घालत त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि सोन्याचा पोहेहार हिसडा मारून लंपास केलाय। सकाळी 11:15च्या दरम्यान वैशाली गोपाल खाडीलकर आणि शैला कुमार बेडेकर या अळतेकर हॉल येथे लग्न कार्यासाठी चालत चालल्या होत्या। मिरजेतील ब्राह्मणपुरी येथील जिलेबी चौक इथे एक मोटरसायकलवरून आलेल्या चोरट्याने वैशाली गोपाल खाडीलकर वय वर्ष 68 यांच्या अंगावर गाडी घातली आणि यामध्ये वैशाली खाडीलकर जमिनीवर पडल्या। त्याच वेळेला चोरट्याने वैशाली खाडीलकर यांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि पोहेहार हिसडा मारून लंपास केला। यामध्ये वैशाली खाडीलकर या जखमी झाल्या। त्यांच्या चेहऱ्याला, पायाला आणि गुडघ्याला दुखापत झाली। यामध्ये हिसडा मारताना पोहेहार अर्धा चोरट्याने चोरून नेलाय तर मंगळसूत्रही लंपास केलंय। यामध्ये एकूण 3 तोळे सोने चोरट्याने चोरून नेले। या घटनेची माहिती मिळताच मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळावर दाखल होऊन या घटनेची चौकशी आणि तपास सुरू केला। याबाबत वैशाली गोपाल खाडीलकर यांनी मिरज शहर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे। गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे। मी आणि माझी मैत्रीण दोघीजणी आर्टेकर हॉलमध्ये लग्नाला चाललो होतो। जिलेबी चौकापर्यंत आलो आणि पुढून एक गाडी आली। मी काय त्या गाडी कसली आहे काय बघितलं नाही, गाडीवर किती जण आहेत हे पण मी काय बघितलं नाही। माझ्या अंगावर घालेलं वाटलं म्हणून थोडंसं मी बाजूला सरकायला गेले तर एकदम त्यानं मला पाडलं आणि गळ्यात हिसडा मारून ओढून घेतलं। लगेच माझ्या लक्षात आलं आपलं मारलं आहे। पाडल्यावर मला जोरात बडवलं, मला काही कळलंच नाही, याच्यासारखं झालं एकदम। मला घाबरले मी जोरात एकदम, मी काय झालं हे काही कळलं नाही। मग गळ्याला हात लावला तर गळ्यात नाही माझ्या मंगळसूत्र आणि एक पोहेहार दोन्ही मिळून 5 तोळे होतं। गालाला लागलं आणि पायाला लागलं जोरात।